हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही माहीतच असाल. फ्रेंड्स, आपलं मूल जाडजूड आणि धष्टपुष्ट असावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. जसजशी मुलं मोठी होत जातात तसतशा त्यांच्या ऍक्टिव्हिटीज वाढत जातात आणि त्यामुळे त्यांचं खाण्याकडे दुर्लक्ष होतं. अशा वेळी मुलांचं नीट पोषण न होण्याची शक्यता जास्त असते. पण मुलांच्या वाढत्या वयात त्यांचं शारीरिक पोषण हे योग्य होणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्यांचा आहार अतिशय चांगला असणे गरजेचे आहे. जर पालक शरीराने बारीक असतील तर मुलं शरीराने बारीक असणं हे ठीक आहे. पण मूल हे सतत आजारी पडत असेल, त्याची प्रतिकारशक्ती कमी असेल किंवा वजन प्रमाणापेक्षा कमी असेल तर या गोष्टीकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचे आहे. जर मुलांना त्यांच्या खाण्यापिण्यातून योग्य पोषण मिळत नसेल तर या तक्रारी भेडसावतात. जर लहान वयात त्यांना योग्य पोषण मिळालं नाही तर शरीराची आणि मेंदूची नीट वाढ होत नाही. तसेच मुलांची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता विकसित होत नाही आणि याचा मुलांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून पालकांनी मुलांच्या संतुलित आहाराकडे लक्ष देणं गरजेचे आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांच्या चांगल्या वजन वाढीसाठी त्यांच्या आहारात कोणत्या गोष्टी समाविष्ट कराव्यात याबद्दल माहिती घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिला आहे मुलांच्या आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ समाविष्ट करावे. दूध आणि दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात. जर तुम्हाला तुमच्या मुलाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर तुम्ही त्याच्या आहारामध्ये दूध, पनीर, दही, चीज, ताक यांसारखे पदार्थ नक्की समाविष्ट करा. दुधात असणारे फॅट्स, कॅल्शियम आणि विटॅमिन्स यामुळे हाडांचे आणि त्यांचे एकूण आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. दुसरा आहे मुलांच्या आहारामध्ये सुकामेवा नक्की समाविष्ट करा. सुक्या मेव्यामध्ये विटॅमिन्स, प्रोटीन्स, मॅग्नेशियम, हेल्दी फॅट्स, स्निग्धता यांसारखे घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. उत्तम आरोग्यासाठी हे सगळे घटक आवश्यक असतात. यामुळे मुलांना स्नॅक्स टाइम मध्ये सुकामेवा आवश्यक खायला द्यायला हवा. अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता, सुके अंजीर, मनुके हे पदार्थ मुलांना स्मूथी, शेक, लाडू या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देणे गरजेचे आहे. तिसरा आहे केळी. मुलांचे वजन जर कमी असेल तर केळी वजन वाढवण्यास मदत करतील. केळ्यांमध्ये मुबलक प्रमाणात फॅट्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, के हे घटक चांगल्या प्रमाणात असतात. तसेच यामध्ये असणारे ओमेगा 3 फॅटी ऍसिड मुलांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. म्हणूनच जर मुलांचे वजन कमी असेल तर मुलांना दररोज एक केळे नक्की द्यावे. चौथा आहे भाज्या. भाज्यांमधून मुलांना विविध प्रकारचे विटॅमिन्स आणि खनिजे मिळतात. यामुळेच पालेभाज्यांबरोबरच विविध रंगाच्या, विविध चवीच्या भाज्या मुलांच्या आहारात जास्तीत जास्त प्रमाणात असतील याकडे लक्ष द्यायला हवे. मुले अनेकदा भाज्या खायला नखरे करतात. अशा वेळी मुलांना पराठे, कटलेट, फ्रँकी, सँडविच, अप्पे या पदार्थांमधून मुलांना भाज्या तुम्ही खायला देऊ शकता. पाचवा आहे गोड बटाटे. गोड बटाटे जीवनसत्वे, फायबर आणि कार्बोहायड्रेट्सने समृद्ध असतात, जे सतत ऊर्जा प्रदान करतात. बालरोग तज्ञ बाळांना ते खायची शिफारस करतात कारण ते पचन संस्थेवर सौम्य असतात आणि वजन वाढवण्यास मदत करतात. सहावा आहे ओट्स. ओट्स मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि ते दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात. डॉक्टर बाळांना ओट्स खाण्याचा सल्ला देतात कारण ते बहुमुखी असतात आणि पचायला खूप सोपे असतात. अतिरिक्त कॅलरीज साठी तुम्ही मुलांना त्यामध्ये नट्स, फळे आणि दूध घालून देऊ शकता. सातवा आहे ॲवोकॅडो. निरोगी चरबीने समृद्ध असलेले ॲवोकॅडो वजन वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. डॉक्टर हे फळ खाण्याचा सल्ला देतात कारण यामध्ये मुबलक प्रमाणात फॅट्स असतात, जे मेंदूच्या विकासासाठी आणि वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात. ते मॅश करणे आणि बाळाच्या अन्नात मिसळणे सोपे आहे. शेवटचा आहे पीनट बटर. पीनट बटर मध्ये निरोगी चरबी आणि प्रथिने भरपूर असतात, ज्यामुळे ती निरोगी वजन वाढवण्यासाठी आदर्श बनतात. तुम्ही पीनट बटर मुलांना ब्रेडवर लावून खायला देऊ शकता. 7 ते 8 महिन्यानंतर बाळाला तुम्ही ते खायला देऊ शकता. त्यामुळे त्या बाळांना कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीचा धोका राहणार नाही. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.